शासकीय निवास शाळा वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, आमच्याकडून तुम्हा सर्वांना मानाचा जय. आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत पथनाट्य. पथनाट्याचा विषय आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य. शिव 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 शिव. तिथं जाईन तिथेही तरी आमच्या मागं येते. वाचवा 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 वाचवा. तुम्ही हा अन्याय का सहन करतात? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त मोठा गुन्हेगार आहे. आणि संघर्ष करा. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा सत्वमुख नायक. ओढल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेज सकल न्यायदायक. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया. गडकरी तरी जरा गाडीत थांबल काय? मला खूप तहान लागलेली आहे. हो बाबासाहेब, तो बघा समोर हॉटेल दिसतोय, तिथनं जरा पाणी आणशील का? हो बाबासाहेब. बॅरिस्टर आंबेडकरांना पाणी हवंय. बॅरिस्टर आंबेडकरांना पाणी मुळीच मिळणार नाही. निघा इथून. बाबासाहेब आंबेडकर कुठे गेले? बाबासाहेब 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 बाबासाहेब, या सोंब्या ऐवजी पाणी आणलं, थोडंसं पिऊन जाऊ बाबासाहेब. नवे मानस सारीच शैतानही, भीम बाबा यांना नाही जाणही. नवे मानस साज शैतानही, भीम बाबा यांना नाही मुळी जाणही. हे मोठ्या श्रद्धेनी आलो मी घेऊन, हे घोटभर जाहो पिऊन, हे पाणी आणले. शिव 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 शिव. ही जिथं जाईन तिथे तरी आमच्या मागं चिची खान 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 खान. थांब बाळा, खाली पडलेलं अन्न मुळीच खायचं नसतं. माई बापा उडवी माझा, हो माई बापा उडवी माझा, उपकार लय आई रे. हो तुम्ही खातात भाकरीवर, आप खातात भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय र. तुम्ही खातात भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय र. बाबासाहेबांची सही हाय र. तुम्ही खातात भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय र. हा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर मानवी हक्कासाठी आहे. तर चला रे बांधवांनो, मार्च 14 सत्याग्रहाला. पाण्यासाठी हे जीव तर मरती, जीव जीवाला काहे छळती. स्पर्श करूनी पाणी हे पिणार आहे मी, समान हक्क मानवाला देणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी 14 तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी 14 तळ्याचे चाखणार आहे मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटतं जेवण करणार आहे. आज काही
करायचा करायचा थांबा. घडलाच ही परंपरा तुम्ही मोडू नका. तुमचा प्रवेश आम्हालाच नाही, या देवाला सुद्धा मान्य नाही. हा सत्याग्रह देवासाठी नाही तर समानतेसाठी आहे. तुम्ही दगडाला देव मानत असाल पण माणसाला माणूस मानू शकत नाही. चला रे बांधवांनो. छत्रपती शाहू महाराजांचा जय हो. छत्रपती शाहू महाराजांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे नेते नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील पुढारी असतील. माणगावच्या परिषदेत केले शाहूंनी विचार भीमराव आंबेडकर तुमचं करेल रे उद्धार. पूर्ण केले शाहूंचे स्वप्न लिहून संविधान. पूर्ण केले शाहूंचे स्वप्न लिहून संविधान. साखर वाटून आनंद लुटला कोल्हापुराच्या राजानं. हातीवरून साखर वाटली शाहू राजानं. रमान 2 दिवस झालं करून उपवास आहे. बाबासाहेब पण परदेश आहेत. काय करू? कंट्रोल करायला लागेल. साहेब परदेशी रमा उपवाशी संसाराचा वार शिरी दर दिवशी. वाघाच्या जोडीला गाय पाहिली, वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली. रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. नमस्कार बापू. नमस्कार. काय येणं केलं बरं सरदार? तुम्हाला ही बातमी कळलीच असेल. हो हो. अहो आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ मागणी केलाय आणि ती इंग्रजांनी पण मान्य केले. हो पण या विरोधाला माझा कडाडून विरोध आहे. बाबासाहेब तर मानले पाहिजे. बाबासाहेब नाही म्हणले तर नेरवडा तुरुंगात आमरण उपोषण करेल. नमस्कार मिस्टर पटेल. कसं काय येणं केलं बरं? अहो, तुम्हाला ही बातमी कळलीच असेल. हा मला जाणीव आहे. अहो महात्मा गांधींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले वाटतं. हा मला कल्पना आहे पण मी माझ्या समाजाच्या हक्कासाठी माझा प्राण गेला तरी 72 पण मी माघारी घेणार नाही. बापूंची तब्येत पण खूप खराब झालेली आहे. एकदा पाहून येऊया. मिस्टर पटेल तुम्ही एवढं म्हणताय तर चला मग त्यांच्याकडे. बापूजी मिस्टर गांधीजी तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही शीख मुस्लिम यांना विरोध करत नाही, आम्हालाच का विरोध करतात? हिंदू पासून म्हणून या मागणीला माझा कडाडून विरोध आहे. पण मी बी माझ्या समाजासाठी माझ्या समाजाच्या हक्कासाठी मी बी मागे सरणार नाही. पण तुम्ही त्या राखीव जागेचं काय तर बाबासाहेब तुम्हीच काहीतरी याला सपोर्ट केली आहे. तुम्ही करावं नाही तर काय बरोबर. मी माझ्या मनाच्या विरोधात जाऊन मी या करारावरती साईन करतो. मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या भारतात संविधान दिले वाटतं. खरं ते डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जगण्याचा हक्क दिला आहे, आम्हाला हक्क दिले. होय. जरा तर संविधान कसं लिहिले बघूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी